नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलच्या सीझन 7मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ती अशीच एक अभूतपूर्व गोष्ट सूर्यमालेतल्या 4थ्या ग्रहाबद्दल, आणि त्याचं नाव आहे मंगळ. माणसांनी याचं खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्याच बद्दलची ही गोष्ट. पण त्यापूर्वी ऐकूया AI निर्मित ही मंगळावरची छोटीशी कविता. लाल छटांचे रंग साजिरे, मंगळ ग्रहाचे रूप गोजिरे. शोधतोय माणूस तिथे आपलीच नवीन वाट, निसर्गाचा जिथे आहे अजबच थाट. तर मित्रांनो, सूर्यमालेतला मंगळ हा 4था ग्रह. आपली पृथ्वी आहे 3 नंबरवर, आधीचा 2 नंबरवर आहे शुक्र किंवा व्हीनस, आणि 4 नंबरवर आपल्यानंतर आहे मंगळ. मंगळाचा आकार पृथ्वीपेक्षा आहे थोडासा लहान, पण मंगळावरती आपल्यासारखेच ऋतू आढळतात, म्हणजे स्प्रिंग आणि समर. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की मंगळाचाही असलेला कललेला ॲक्सिस तो आहे 25 डिग्रीचा, 25.20 अंशांनी तो कललेला आहे. मंगळावरचं समर असतो जवळजवळ 154 दिवसांचा, तर स्प्रिंग असतो 194 दिवसाचा. मंगळ स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. स्वतःभोवती फिरताना त्याला लागतात 24 तास 40 मिनटं, आणि त्याच्याचमुळे तिथे सकाळी सूर्योदय होतो आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो. अर्थात सूर्योदय होतो पूर्वेला आणि सूर्यास्त होतो पश्चिमेला. आणि मंगळाला स्वतःभोवती हे फिरत फिरत तो प्रदक्षिणा घालतो आपल्या सूर्याभोवती. त्याच्यासाठी लागतात त्याला 687 दिवस. पण मंगळावरचा सूर्य दिसतो निळसर बरं का. आणि याचं कारण असं आहे की सूर्यापासून जे किरण येतात ते त्यातील लाल रंग हा मंगळाच्या वातावरणात शोषला जातो, आणि जो राहतो निळा रंग, त्यामुळे आपल्याला दिसतो इथला सूर्योदय निळ्या रंगाचा. आता जाणून घेऊया मंगळाचा सरफेस किंवा पृष्ठभाग आहे तरी कसा. तर तो आहे बराचसा खडकाळ. त्याच्यावरती आहेत उंच उंच ज्वालामुखी आणि खूप खोल दर्या. सूर्यमालेतला सर्वात मोठा वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, ज्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉस, जो जवळजवळ 22 किलोमीटर उंचीपर्यंत उडतो आणि 600 किलोमीटर इतक्या लांबपर्यंत ज्वालारस पसरतो. हा सर्वात मोठा सूर्यमालेतला ज्वालामुखी सापडतो आपल्याला मंगळावरती. आणि तसंच सर्वात मोठी दरी, जिचं नाव आहे व्हॅलिस मॅरिनेरिस, जी आहे जवळजवळ 8 किलोमीटर खोल आणि 4000 किलोमीटर लांब इतक्या दूर अंतरापर्यंत पसरलेली आहे. मंगळावरती आढळतं आयर्न ऑक्साईड, ज्याचा रंग असतो आपलं लोखंडाला येणाऱ्या गंजासारखा, आणि त्यामुळे मंगळाचा रंग जो आपल्याला लाल दिसतो ना, तो याच्याचमुळे. या लाल रंगामुळे मंगळाला अनेक नावं प्राप्त झालेली आहेत. त्यातलं एक आहे रक्तवर्ण आणि दुसरं आहे लोहितांग. असेही म्हणतात की नासाने केलेल्या संशोधनात मंगळावरती कोरड्या पडलेल्या नद्या किंवा वेगवेगळी तळी यांचेसुद्धा दाखले मिळतात. मंगळाला 2 चंद्र आढळतात, ज्यांची नावं आहेत फोबोस आणि डेल्मोस. फोबोस आणि डेल्मोस यांच्यामध्ये फोबोस आकाराने थोडासा मोठा आहे, पण दोघांचेही आकार बघितले तर एखाद्या मोठ्या दगडासारखेच दिसतात. हे जरी इंडिव्हिज्युअल लेवलवर असलं तरी सोलर सिस्टीमचा जर विचार केला तर फोबोस आणि डेल्मोस हे सूर्यमालेमध्ये आढळणारे सगळ्यात लहान आकाराचे चंद्र आहेत. त्यांचा जर वेग बघितला तर फोबोस दिवसातून 3 वेळेला मंगळाभोवती फिरतो, तर डेल्मोसला 30 ऑर्बिट पूर्ण करायला 30 तास लागतात. अशा या वैविध्यपूर्ण असलेल्या मार्सचा म्हणजे मंगळाचा शोध कोणी लावला? आणि याचं खरं उत्तर तर असं की कोणाही एका व्यक्तीकडे याचं श्रेय किंवा क्रेडिट जात नाहीत. सूर्यमालेतल्या एकूण 8 ग्रहांपैकी 5 ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी, म्हणजेच आपलं मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर आणि सॅटर्न, हे आपल्याला पृथ्वीवरूनच दिसतात. पण आत्तापर्यंत म्हणजे 17व्या शतकापासून मंगळावर मंगळाचा शोध घेण्यासाठी जवळजवळ 40 मिशन्स प्लॅन केली गेली वेगवेगळ्या देशांनी. पण त्यांना म्हणावं तसं काही यश मिळत नव्हतं.
या 40 मिशनपैकी जेमतेम 15-20 मिशन्स थोडीफार आपल्या कामात यशस्वी झाली असतील. पहिला प्रयत्न केला होता तो नासानी मरिनर 4 हे यान पाठवून, आणि मग रशिया, चायना हे सुद्धा यामध्ये उतरले. UAE यांनी तर मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी असंच एक यान मंगळावर पाठवलं आणि त्याचं नाव दिलं होतं, इंटरेस्टिंग नाव होतं, त्याला नाव दिलं होप. आणि या सगळ्यामध्ये आपला देशही नक्कीच आघाडीवर होता. आपलेही विचार चालू होते, प्लॅनिंग्स चालू होतं, कसं करायचं याच्याबद्दल चर्चा होत होत्या. आणि शेवटी इस्रोनी मंगळावर यान सोडण्यासाठी पूर्ण तयारी केली 2010मध्ये. पूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून अवघ्या 3 वर्षात खूप कमी खर्चात, म्हणजे अत्यंत कमी खर्चात 450 करोड रुपये वापरून हे मंगळयान तयार झालं 5 नोव्हेंबर 2013ला. आणि श्रीहरिकोटा या एका लहानशा गावातून सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटरवरून हे यान मंगळासाठी उडवलं गेलं. या मंगळाने अवघ्या 300 दिवसात मंगळाच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला. आणि या यानाने, म्हणजे इस्रोनी बनवलेल्या या भारतीय बनावटीच्या यानाने पहिल्याच प्रयत्नात अत्यंत कमी खर्चात पण स्मार्ट प्लॅनिंग करून अवघ्या जगाला आश्चर्य करण्यास भाग पाडलं. आणि हे सतीश धवन स्पेस सेंटर तरी कुठे आहे? मी म्हटलं तसं ते आहे श्रीहरिकोटामध्ये. पद्मविभूषण डॉक्टर सतीश धवन यांनी आपलं अख्खं आयुष्य या अंतराळ विश्वाचा शोध घेण्यासाठी वापरलं किंवा खर्च केलं. आणि म्हणून या महत्त्वाच्या जागेला सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर असं नाव देण्यात आलं. आपल्या सर्वांना हे माहिती आहेच आहे की आपल्या पूर्वजांनी गेली अनेक वर्ष या लाल रंगाच्या मंगळाला आकाशात पाहिलं आहे. आणि त्याचा उल्लेखही अर्थातच आपल्या अनेक धर्मशास्त्रात केला गेला आहे. वेगवेगळ्या संदर्भात अर्थातच. ग्रीक किंवा रोमन लोक त्यांच्या मान्यतेनुसार हा मंगळ म्हणजेच मार्स हा ज्युपिटर आणि जुनो यांचा मुलगा. त्याच्या लाल रंगामुळे त्याला गॉड ऑफ वॉर असं म्हणतात किंवा युद्धदेवता. पण देवता म्हटल्यानंतर लोकांचंही रक्षण करणं आलंच आहे पाठोपाठ, आणि म्हणून त्याला गॉड ऑफ ॲग्रिकल्चर असंही समजलं जातं. या मंगळाचं वाहन आहे ते म्हणजे वुल्फ किंवा लांडगा, जो शत्रूपासून प्रजेचं रक्षण करतो असाही समज ग्रीक लोकांच्या मध्ये रूढ आहे. म्हणून युद्धभूमीवर जाण्यापूर्वी ग्रीक लोक मंगळाची पूजा करतात, त्याचा आशीर्वाद घेतात आणि मगच युद्धाचं रणशिंग फुंकलं जातं. तर हिंदू शास्त्राप्रमाणे मंगळ हा महादेव आणि पृथ्वी यांचा मुलगा. महादेव शंकर यांच्या मस्तकावरील 3 घामाचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच पृथ्वीच्या पोटी मंगळाचा जन्म झाला. मंगळ हा जन्मतःच अतिशय तेजस्वी रूप घेऊन जन्माला आला. त्याला भौम्य असं म्हणतात, म्हणजे भूमीचा पुत्र. आणि त्याच्या लाल रंगामुळे त्याला लोहतांग किंवा रक्तवर्ण असंही संबोधण्यात येतं. पण आपलं ज्योतिषशास्त्र बघता मंगळ हा लढाऊ वृत्ती, ऊर्जा किंवा एनर्जी, धैर्य आणि मानसिक संतुलन याची देवता मानली जाते. तर असा हा मंगळ ग्रह आपल्या साध्या डोळ्यांना आकाशातला हा लालसर रंगाचा ग्रह नक्कीच ओळखता येतो. पण आपल्या पूर्वजांनी विचार करा, कोणतीही साधनं नसताना मंगळाची अनेक निरीक्षणं नोंदवली, त्याचा अभ्यास केला, अचूक अंदाज बांधले. आणि आता 21व्या शतकात मानवांनी अनेक साधनांच्या साहाय्याने मंगळावर जीवसृष्टीला पोषक वातावरण असू शकतं असं संशोधन केलं आहे. आणि म्हणूनच आपली म्हणजे माणसाची मंगळावर जाऊन राहण्याची इच्छा खूप तीव्र झाली आहे. बघूया पुढे काय काय होतं ते. आत्ता तर मी इथेच थांबते. गोष्ट शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटणार आहोत पुढच्या महिन्यात अजून एखादी छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.